नमस्कार. गुरुदेव ज्योतिषालयामध्ये आपले स्वागत. 2 जून 2026 रोजी देवगुरु म्हणजेच बृहस्पती कर्क राशीत प्रवेश करीत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरुला ज्ञान, धर्म, विवाह, संतान, भाग्य, संपत्ती, अध्यात्म, दैवी कृपा आणि विस्ताराचा कारक ग्रह मानले आहे. कर्क राशीत गुरु उच्च राशीत मानला जातो. त्यामुळे हा प्रवेश अत्यंत शुभ, प्रभावशाली आणि अनेक मोठे बदल घडवून आणणारा ठरणार आहे. गुरु कर्क राशीत साधारण 1 वर्ष राहणार असून जून 2027 पर्यंत त्याचा प्रभाव जाणवेल. या काळात अनेक राशींचे भाग्योदय होतील. काहींना करिअरमध्ये मोठी उंची मिळेल, काहींचे विवाह योग जुळतील, तर काही राशींना संयम, शिस्त आणि योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता भासेल. हा काळ फक्त आर्थिक प्रगतीचा नाही, तर मानसिक परिपक्वता, कुटुंबातील नाती, अध्यात्म, घर, गृहस्थी आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा ठरणार आहे. आता पाहूया प्रत्येक राशीवर गुरुच्या या उच्च राशीतील भ्रमणाचा नेमका काय परिणाम होणार आहे ते. तर पहिली रास आहे मेष. मेष राशीच्या जातकांसाठी गुरुचा कर्क राशीत प्रवेश हा 4थ्या स्थानातून होणार आहे. हे स्थान माता, घर, वाहन, स्थावर मालमत्ता, मानसिक शांतता आणि कौटुंबिक सुखाचे मानले जाते. त्यामुळे या काळात घरांशी संबंधित अनेक शुभ घटना घडू शकतात. नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. वाहन खरेदी, घराची दुरुस्ती, वास्तुशांती किंवा नवीन स्थावर गुंतवणूक करण्याचे योग निर्माण होतील. कौटुंबिक वातावरणात पूर्वी असलेले तणाव हळूहळू कमी होतील. आईच्या आरोग्यात सुधारणा होईल. अनेक दिवसापासून अडकलेली मालमत्तेची कामे मार्गी लागतील. नोकरी करणाऱ्या लोकांना बदलीचा लाभ मिळू शकतो. करिअरमध्ये वरिष्ठांचा विश्वास वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन शाखा सुरू करण्याची संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा काळ चांगला असला तरी खर्च देखील वाढतील. विशेषतः घरासाठी किंवा कुटुंबासाठी मोठे खर्च संभवतात. विवाहयोग असणाऱ्यांसाठी हा काळ सकारात्मक आहे. प्रेमसंबंधांमध्ये स्थैर्य येईल. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात प्रगती दिसेल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक तणाव कमी होईल. मात्र वजन वाढणे, पोटाशी संबंधित त्रास किंवा आळस वाढू शकतो. उपाय म्हणून प्रत्येक गुरुवारी पिवळे वस्त्र दान करावे आणि ओम भ्रम बृहस्पतये नमः या मंत्राचा जप करावा. दुसरी रास वृषभ. वृषभ राशीसाठी गुरु 3ऱ्या स्थानात प्रवेश करेल. हे स्थान पराक्रम, संवाद, प्रवास, भावंडे आणि धाडसाचे असते. त्यामुळे या काळात आत्मविश्वास प्रचंड वाढेल. नवीन काम सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मार्केटिंग, मीडिया, सोशल मीडिया, लेखन, शिक्षण, कम्युनिकेशन क्षेत्रात मोठी प्रगती होईल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील. लहान भावंडांशी संबंध सुधारतील. परदेश प्रवास किंवा धार्मिक यात्रा घडू शकते. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल, पण पैशाची बचत करणे आवश्यक राहील. प्रेम संबंधांमध्ये संभाषणामुळे गैरसमज दूर होतील. विवाहित लोकांच्या जीवनात आनंद वाढेल. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, तांत्रिक शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. आरोग्यात खांदे, हात, घसा किंवा श्वसनाशी संबंधित किरकोळ त्रास संभवतो. उपाय म्हणून गुरुवारी हरभऱ्याची डाळ दान करावी. तिसरी रास मिथुन. मिथुन राशीसाठी गुरु 2ऱ्या स्थानात येत आहे. हे स्थान धन, वाणी, कुटुंब आणि संचयाचे मानले जाते. यामुळे हा काळ आर्थिक वाढीचा ठरेल. उत्पन्न वाढेल. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. विवाहयोग जुळू शकतात. वाणीतील प्रभाव वाढेल.
शिक्षक, वक्ते, लेखक, यूट्यूब, मीडिया क्षेत्रातील लोकांना विशेष लाभ मिळेल. गुंतवणूक लाभदायक ठरू शकते, मात्र अतिविश्वासामुळे चुकीच्या ठिकाणी पैसा गुंतवू नये. प्रेमसंबंध विवाहात रूपांतरित होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ स्मरणशक्ती आणि अभ्यासासाठी चांगला आहे. आरोग्यात गोड पदार्थामुळे वजन वाढणे किंवा मधुमेहासंबंधित समस्या उद्भवू शकतात. उपाय म्हणून केशरयुक्त दूध भगवान विष्णूंना अर्पण करावे. चौथी रास कर्क. कर्क राशीत गुरूचा प्रवेश होत असल्यामुळे हा काळ कर्क राशीच्या लोकांसाठी अत्यंत प्रभावशाली ठरणार आहे. व्यक्तिमत्वात तेज, आत्मविश्वास आणि आकर्षण वाढेल. समाजात मान सन्मान वाढेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये नवीन संधी निर्माण होतील. व्यवसायात विस्तार होईल. विवाह योग मजबूत होतील. संतान प्राप्तीचे योग निर्माण होतील. धार्मिक कार्यात रस वाढेल. अध्यात्माकडे ओढ निर्माण होईल. परदेशाशी संबंधित कामे लाभदायक ठरतील. आर्थिक स्थिती सुधरेल. नवीन घर किंवा वाहन घेण्याचे योग आहेत. आरोग्य चांगले राहील, मात्र भावनिक निर्णय घेणे टाळावेत. उपाय म्हणून पिवळ्या फुलांची माळ भगवान विष्णूंना अर्पण करावी. पाचवी रास सिंह. सिंह राशीसाठी गुरु 12व्या स्थानात जाणार आहे, त्यामुळे खर्च वाढू शकतो. परदेश प्रवास, अध्यात्म, ध्यान, दानधर्म याकडे झुकावं लागेल. गुप्त शत्रूपासून सावध राहावे लागेल. नोकरीत राजकारणाचा सामना करावा लागू शकतो, मात्र परदेशी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना फायदा होईल. मानसिक चढउतार वाढू शकतात, त्यामुळे संयम राखणे आवश्यक आहे. विवाह जीवनात संवाद आवश्यक राहील. प्रेम संबंधात गैरसमज टाळावेत. आरोग्यात झोपेची कमतरता, डोळे किंवा पायाशी संबंधित त्रास संभवतो. उपाय म्हणून गरिबांना केळी दान करावीत. सहावी रास कन्या. कन्या राशीसाठी गुरु 11व्या स्थानात येणार आहे. हे स्थान लाभ, इच्छापूर्ती आणि मित्रांचे असते, त्यामुळे हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल. उत्पन्न वाढेल. अडकलेले पैसे परत मिळतील. नवीन मित्र आणि प्रभावशाली लोकांची ओळख होईल. करिअरमध्ये प्रमोशन, व्यवसायात नफा आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. प्रेमसंबंधांमध्ये स्थैर्य येईल. विवाहयोग जुळू शकतात. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाच्या संधी मिळतील. आरोग्य सामान्यतः चांगले राहील. उपाय म्हणून गुरुवारी हळदीचा तिळक लावावा. सातवी रास तुला. तुला राशीसाठी गुरु 10व्या स्थानात प्रवेश करीत आहे. करिअर आणि व्यवसायासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरेल. नोकरीत पदोन्नती, नवीन जबाबदारी किंवा मोठी संधी मिळेल. व्यवसाय विस्ताराचे योग आहेत. सरकारी कामे मार्गी लागतील. समाजात प्रतिष्ठा वाढेल. वडिलांशी संबंध सुधारतील. आर्थिक लाभ मिळतील, पण कामाचा तणाव वाढेल. विवाह जीवनात जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. आरोग्यात रक्तदाब आणि थकवा याची काळजी घ्यावी. उपाय म्हणून पिवळ्या मिठाईचे दान करावे. आता 8वी रास आहे वृश्चिक. वृश्चिक राशीसाठी गुरु 9व्या स्थानात येत आहे. हे भाग्य, धर्म आणि गुरुस्थान मानले जाते, त्यामुळे हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. भाग्याची साथ मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक यात्रा घडतील. वडिलांचे सहकार्य मिळेल. उच्च शिक्षण, परदेश, अध्यात्म आणि संशोधन क्षेत्रात मोठे यश मिळेल. आर्थिक प्रगती होईल. व्यवसायात विस्तार होईल. विवाह योग प्रबळ होतील. आरोग्य उत्तम राहील. उपाय म्हणून विष्णू सहस्त्रनाम पठण करावे. आता 9वी रास आहे धनु. धनु राशीसाठी गुरु 8व्या स्थानात जाणार आहे, त्यामुळे अचानक बदलांचा काळ राहील. गुप्त धनलाभ संभवतोय, पण खर्च देखील वाढतील.
आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. नोकरीत अचानक बदल किंवा तणाव संभवतोय. व्यवसायात जोखीम घेणे टाळावे. अध्यात्म आणि गूढ विषयांमध्ये रस वाढेल. वैवाहिक जीवनात संयम आवश्यक राहील. उपाय म्हणून पिवळ्या चण्याची डाळ मंदिरात दान करावी. 10वी रास आहे मकर. मकर राशीसाठी गुरु 7व्या स्थानात येणार आहे. विवाह आणि भागीदारीसाठी हा अत्यंत शुभ काळ राहील. अविवाहित लोकांचे विवाह ठरू शकतात. व्यवसायात नवीन भागीदारी लाभदायक ठरेल. जोडीदारांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधरेल. करिअरमध्ये स्थैर्य आणि नवीन संधी मिळतील. आरोग्यात पोटाशी संबंधित त्रास टाळण्यासाठी आहार सांभाळावा. उपाय म्हणून गुरुवारी पिवळी फळे दान करावी. 11वी रास कुंभ असेल. कुंभ राशीसाठी गुरु 6व्या स्थानात प्रवेश करीत आहे. त्यामुळे स्पर्धा, कर्ज, शत्रू आणि आरोग्याशी संबंधित विषय महत्त्वाचे राहतील. शत्रूवर विजय मिळेल. नोकरीत स्पर्धा वाढेल, पण मेहनतीने यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. विशेषतः पचनसंस्था आणि लठ्ठपणाकडे लक्ष द्यावे. आर्थिक व्यवहारात सावध राहणे आवश्यक आहे. प्रेम संबंधांमध्ये संयम ठेवावा. उपाय म्हणून गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके दान करावीत. आणि 12वी रास आहे मीन. मीन राशीसाठी गुरु 5व्या स्थानात प्रवेश करेल. हे अत्यंत शुभस्थान मानले जाते. संतान सुख, शिक्षण, प्रेमसंबंध आणि सर्जनशील कार्यात मोठे यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ सुवर्ण काळ ठरेल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. प्रेमसंबंध विवाहात रूपांतरित होऊ शकतात. आर्थिक लाभ होईल. गुंतवणुकीतून फायदा मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगती होईल. आरोग्य चांगले राहील. उपाय म्हणून गुरुवारी भगवान दत्तात्रयांची उपासना करावीत. मित्रहो, गुरुचा कर्क राशीतील उच्चस्थ प्रवेश हा 2026 ते 2027 या काळातील सर्वात महत्त्वाचा ग्रह परिवर्तनांपैकी एक मानला जाईल. अनेक राशींना भाग्य, संपत्ती, विवाह, करिअर आणि आध्यात्मिक उन्नती देणारा हा काळ असेल. मात्र काही राशींना संयम, आरोग्य आणि आर्थिक नियोजन याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक राहील. गुरु ज्या ठिकाणी जातो तेथे विस्तार, ज्ञान आणि दैवी कृपा घेऊन येतो. त्यामुळे या काळात सत्कर्म, दानधर्म, गुरुसेवा आणि अध्यात्म यांना महत्त्व दिल्यास गुरुची कृपा अधिक लाभदायक ठरेल. मित्रहो, गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्व राशीच्या बंधू भगिनींना हे नम्र आवाहन करण्यात येत आहे की ज्योतिष हे केवळ भविष्य सांगण्याचे साधन नसून जीवनाला योग्य दिशा देणारे एक पवित्र शास्त्र आहे. ग्रह, नक्षत्रे व राशी हे आपल्या कर्माचे सूचक आहेत. त्यांच्यावर अंधविश्वास न ठेवता श्रद्धा, संयम व सदाचार याचा मार्ग अवलंबावा. जीवनातील सुखदुःख, लाभहानी, यश अपयश हे आपल्या पूर्वकर्मांचे फल असून ग्रह त्यांची वेळ दर्शवितात. त्यामुळे संकटांच्या काळात खचून न जाता धैर्य धरावे आणि अनुकूल काळात अहंकार न धरता कृतज्ञ राहावे. ईश्वरावर श्रद्धा ठेवून गुरुजनांचा सन्मान करून आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारल्यास कोणतेही ग्रहदोष आपले नुकसान करू शकत नाहीत. गुरुदेव ज्योतिषालय हे कोणत्याही भीतीचे किंवा अंधश्रद्धेचे प्रचारक नसून सत्य, सेवा आणि मार्गदर्शन यावर विश्वास ठेवणारे केंद्र आहे. येथे सांगितलेले उपाय हे मनःशांती, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेसाठी आहेत. प्रत्येकाने आपल्या बुद्धीचा, विवेकाचा व अनुभवाचा उपयोग करून जीवन मार्ग ठरवावा. सर्वांनी आरोग्य, कुटुंब, कर्तव्य आणि मानवतेचा विचार प्रथम करावा.
दान, सेवा, जप, संयम व सद्विचार यामुळे जीवन निश्चितच मंगलमय होते. गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्वांना ही सदिच्छा व आशीर्वाद. धन्यवाद.